हे सांगण्याचं काम या ठिकाणी काही वक्त्यांनी केलेलं आहे। परंतु या ठिकाणी सांगत असताना मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा भाग सांगतो की आमचे मोठे बंधू बौद्ध बांधवांना एक गैरसमज झालेला आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्ध बांधव मातंग समाजाचा बौद्धिक आणि चर्चेच्या माध्यमातून मतभेद समोर आलेले आहे। राज्य सरकारला सगळं माहित आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करत असताना मागासवर्गीय समाजातील दोनच समाज हे ताकदवर समाज आहे। त्यामध्ये एक बौद्ध पूर्वशर्मीचा महार आणि दुसरा हा मातंग समाज आहे। परंतु खऱ्या अर्थाने माझ्या मोठ्या बांधवांचा गैरसमज दूर करत असताना मी या ठिकाणी मुद्दामून सांगू इच्छितो की आमच्या मोठ्या बंधूंना बौद्ध बांधवांना वाटतं की ही चळवळ, हे आंदोलन, ही लढाई ही मातंग समाजाने सुरू केलेली आहे। त्यांचा असा गैरसमज झाला की आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाने आंदोलन सुरू केलेलं आहे। परंतु मी या ठिकाणी आमच्या बौद्ध बांधवांना विचारतो की तुमचे साहित्यिक, तुमचे विचारवंत आतापर्यंत समोर का आलेले नाही? याचं कारण त्यांना माहित आहे की ही चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी 1950 ला आपल्याला आरक्षणाची अंमलबजावणी सुरू केली, या देशाला संविधान दिलं। 1956 पासूनच या आरक्षणाचं कमी जास्त वाटप होतं, त्यामुळं त्यांनी लोकूर समिती निर्माण केली, आता काही वक्त्यांनी सांगितली। त्यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब आणि कर्नाटकमध्ये 1960 पासून हे आंदोलन चालू झालं। खऱ्या अर्थाने या आंदोलनाला त्या राज्यातून सुरुवात झाली आणि हे आंदोलन 1960 पासून तो 2004 आणि 2006 पर्यंत सुप्रीम कोर्टात गेलं। सुप्रीम कोर्टाच्या 5 बेंचनी ते फेटाळलं आणि आता सुप्रीम कोर्टाच्या 7 बेंचनी न्यायमूर्ती चंद्रचूड आणि भूषणगवई साहेबांनी 7 बेंचनी हे आरक्षण मान्य केलं। त्यामुळे माझ्या बौद्ध बांधवांना विनंती आहे की तुम्ही आपसामध्ये दोन भावामध्ये भांडण करत असताना पुढे भविष्यामध्ये 59 जातीला आपल्या सोबत घेऊन आरक्षण हे खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा लावलं पाहिजे। 1950 पासून ते 1926 पर्यंत मागासवर्गीची लोकसंख्या ही 2 कोटीच्या वर गेलेली आहे। त्यामुळे आपल्याला हे 13% आरक्षण आपल्याला 20% घेऊन जायचं आहे। त्यामुळे या दोन्ही समाजाने मिळून जर आपण लढा उभा केला तर आपल्याला 20% आरक्षण भेटेल आणि सर्वांना समान वाटा भेटेल आरक्षणाचं। त्यानंतर 1960 पासून हे आंदोलन चालू झालं। खऱ्या अर्थाने या आंदोलनाला त्या राज्यातून सुरुवात झाली आणि हे आंदोलन 1960 पासून ते 2004 आणि 2006 पर्यंत सुप्रीम कोर्टात गेलं। सुप्रीम कोर्टाच्या 5 बेंचनी ते फेटाळलं आणि आता सुप्रीम कोर्टाच्या 7 बेंचनी न्यायमूर्ती चंद्रचूड आणि भूषणगवई साहेबांनी 7 बेंचनी हे आरक्षण मान्य केलं। त्यामुळे माझ्या बौद्ध बांधवांना विनंती आहे की तुम्ही आपसामध्ये दोन भावामध्ये भांडण करत असताना पुढे भविष्यामध्ये 59 जातीला आपल्या सोबत घेऊन आरक्षण हे खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा लावलं पाहिजे। 1950 पासून ते 1926 पर्यंत मागासवर्गीची लोकसंख्या ही 2 कोटीच्या वर गेलेली आहे। त्यामुळे आपल्याला हे 13% आरक्षण आपल्याला 20% घेऊन जायचं आहे। त्यामुळे या दोन्ही समाजाने मिळून जर आपण लढा उभा केला तर आपल्याला 20% आरक्षण भेटेल आणि सर्वांना समान वाटा भेटेल। आरक्षणाचं उपवर्गीकरण होणार आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार होणार हे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगावं लागेल की आमच्या आंध्र प्रदेशचे मादिगा समाजचे नेते मंदा कृष्णा मादिगा यांनी जे आंदोलन चालू केलं होतं, हे आंदोलन 1980 साली चालू केलं होतं। आणि खरं म्हणत या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांचा तुम्हाला आभार मानावा लागेल। खूप लोकांना माहित नाही की जेव्हापासून नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी 10% आरक्षण हे ओपन कॅटेगरीला दिलं। हे कोणाला माहित असेल? अनेक जणांना माहित आहे। काय साठी दिलं? त्यांनी घटनेमध्ये आणि संसदेमध्ये ठराव निर्माण करून 10% आरक्षण हे ओपन जातीला म्हणजे जैन, ब्राह्मण, मराठा आणि प्रत्येक जातीला दिलेलं आहे। कायदा त्यांनी केला, घटनेमध्ये तरतूद केली आणि त्याच ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये आमचे मंदा कृष्णा मादिगा हे 2023 ला त्यांनी सभा घेतली। या सभेचं तुम्हाला माहित नसेल ही सुरुवात कुठून झालेली आहे आणि त्या सभेला नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांनी इन्व्हाइट केलं होतं। तुम्हाला आश्चर्य वाटेल की आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मादिगा समाज जो मातंग समाज आहे 50 लाखापेक्षा मोठी सभा त्या ठिकाणी झाली होती आणि त्या सभेमध्ये नरेंद्र मोदीने मंदा कृष्णा मादिगाला शब्द दिला होता की मी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही। आणि 2023 ला ती सभा झाली आणि 2004 पासून 2006 पासून जे सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग केस होतं त्या केसची पुढे अंमलबजावणी झाली आणि 1 ऑगस्ट 2024 रोजी हा उपवर्गीकरणाचा निकाल लागला। 4 राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू झालं। त्या ठिकाणी कोणत्या समाजामध्ये भांडण झालं नाही। तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब
त्या ठिकाणी कोणी भावाभावामध्ये भांडण झाले नाही, कोणत्या समाजाचं भांडण झालं नाही. मग या ठिकाणी भांडण होण्याचं किंवा मतभेद होण्याचं कारण काय? की एकच मी सांगतो माझ्या मोठ्या भावाला की आपसामध्ये मतभेद करून काही भेटणार नाही. जे काय आहे ते घटनेच्या माध्यमातून आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने होईल. तुम्ही आमचे मोठा भाऊ, तुम्हाला तुमचा वाटा भेटेल, आम्ही छोटे, आमचा आम्हाला वाटा भेटेल. त्यामुळे या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही. फक्त या मोर्चाच्या माध्यमातून आपण सर्वजण एक झालात. यापुढे सुद्धा आपण आंबेडकरीवादी आहोत. आम्ही कोणत्या पक्षामध्ये काम करू, पण एक लक्षात ठेवा, आपण सर्व आंबेडकरीवादी आहोत. आंबेडकरवादी कशाला म्हणतात हे ध्यान ठेवा. जो अन्यायाच्या विरोधात लढा देतो तो आंबेडकरवादी, जो अन्य अत्याचार लढा देतो तो आंबेडकरवादी, जो गोरगरिबीच्या मध्ये जातो तो आंबेडकरवादी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणच्या महिला, मजूर आणि सर्व समाज, जाती धर्माच्या लोकांना संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला न्याय दिलेला आहे. त्यामुळे इथं असलेला प्रत्येक माणूस हा आंबेडकरवादी, फुले शाहू, छत्रपती आणि अण्णाभाऊ लवजीचा विचाराचा आहे. एवढं मी 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय लवजी. आता आम्ही प्रमुख लोक निवेदन देणार जाणार आहोत.